यांच्याकडे पाहिलं की मित्र आणि मैत्री या शब्दांचा खरा अर्थ कळतो. निरर्थक असलेला कॉलेजचा प्रत्येक दिवस फक्त यांच्या सोबतीनेच रुळतो. असे हे अवली दूर असून सुद्धा नेहमी जवळच भासतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे हे फक्त मित्रच असतात. कॉलेज मधला प्रत्येक तास म्हणजे यांच्यासाठी टाइमपासच, नाही तर कधी कधी गाण्यांच्या भेंड्याही असतात. लेक्चर्स बंक करून यांच्या हातात क्रिकेटची बॅट नाही तर खेळण्यासाठी गोट्याही असतात. हद्द तर तेव्हा होते जेव्हा एकाच पोरीवरून तिघे चौघे मित्र आपापसातच भांडतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे हे फक्त मित्रच असतात. रिझल्ट चांगला लागावा म्हणून यांचा दर मंगळवारी सिद्धिविनायक ठरलेलाच असतो. मित्रांबरोबर पिकनिक म्हणून यांनी सोयीस्कररित्या अगदी टिटवाळ्याचा गणपतीही केलेला असतो. स्वतःसाठी नव्हे तर मित्रांच्या पासिंग करता हे अगदी पोट तिडकीने देवाकडे साकडं घालतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे हे फक्त मित्रच असतात. गर्लफ्रेंडची सेटिंग असो वा मित्राचं ब्रेकअप यांची पार्टी करणं ठरलेलं असतं. सुट्ट्यांमध्ये यांनी लॉंग टाइम पिकनिकचं अगदी व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असतं. सुखात किंवा दुःखात हे नेहमीच एकमेकांना आधार देतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे हे फक्त मित्रच असतात. सिलेबसचं टेन्शन हे कधीच घेत नाही. कोणाकडून घेतलेल्या नोट्स हे परत कधीच देत नाही. शेवटी एक्झाम पूर्वी आपल्या नोट्स आपल्याला त्यांच्याकडून उसण्या मागाव्या लागतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे हे फक्त मित्रच असतात. लेक्चर्स चालू असताना हे मागच्या बेंचवर झोपा काढत असतात. प्रॅक्टिकलच्या वेळी हे लॅब सोडून पोरींच्या मागे धावत असतात. पण मित्रांच्या आनंदात मात्र हे अगदी बेहोश होऊन नाचतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे हे फक्त मित्रच असतात. कॉलेजचे डेज असो वा फेस्टिवल्स हे अगदी उत्साहात साजरे करतात. 3 महिन्यांच्या सेमिस्टरचा सिलेबस हे अगदी 3 रात्रीत संपवतात. तरी केटी लागली की मग छोड जाने दे ना यार म्हणत आपल्याच खांद्यावर हात टाकतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे हे फक्त मित्रच असतात. भांडणं तर होतच राहतात हो, तरी यांच्याशी बोलावंसच वाटतं. भलेही वाटा वेगळ्या असल्या तरी थोड्या दूरपर्यंत का होईना पण यांच्याबरोबर चालावंसं वाटतं. पुढे चालून गेल्यावर जेव्हा मागे वळून पाहतो त्यावेळी तिथे फक्त त्यांच्या आठवणीच उरलेल्या असतात. कसेही असले तरी शेवटी आपले असे म्हणणारे फक्त मित्रच असतात.